रामकृष्ण हरे. दररोज नित्यनियमाप्रमाणे राजविद्या राजगुह्य योग ज्ञानेश्वरी अध्याय 9. त्या ठिकाणी 17व्या आपण पाहिलेला आहे आणि 18 आणि 19 त्या ठिकाणी या दोन्ही ओवीवर त्या ठिकाणी थोडंसं अभ्यास करणार आहोत किंवा चिंतन करणार आहोत. चला तर मग त्या ठिकाणी 18व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते पाहू. अहो तानयाचे लागता झटे, तेने अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दोन वटे, पडियतला याचिनी. आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाबा, एखादी गाईला आपला वासरू त्या ठिकाणी जसं जसं ढुसण्या मारतो तसं तसं त्या गाईचा पाना फुटतो. आणि आवडता व्यक्ती जर काय आपल्याला रागावलं तर त्या ठिकाणी त्याचा राग प्रेमामध्ये दुप्पट असं बदलतो. असे 2 दृष्टांत त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज 18व्या ओवीमध्ये देतात. आणि 19व्या ओवीमध्ये त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात की बाबा, म्हणून मजले कुरवायेची बोले, तुमचे कृपाळूपण नैधले, ते येईले जी ऐसे जाणवले, या लागी बोलिलो मी. आणि त्या ठिकाणी म्हणून माझ्या लेकराच्या बोलण्याचे तुमचे निजलेले कृपाळूपणा, निजलेले कृपाळूपणा जागृत करण्याचं काम त्या ठिकाणी मी करत आहे. आणि त्या ठिकाणी जागृत व्हावं म्हणूनच तुम्हाला मी लक्ष द्या महाराज, म्हणून असं त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा लक्ष द्या असं आतापर्यंतच्या ओव्यामध्ये मी सांगितलेलं आहे. असं ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही ओवीद्वारे त्या ठिकाणी सांगतात. आणि इतकं चिंतन आहे, असंच चिंतन आहे या ओवीचं, असं मी सांगू शकत नाही. कारण की माझ्या बुद्धीला जसं काही झेपतं आणि त्या बुद्धीप्रमाणे त्या ठिकाणी मी ओव्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे बरं का. आणि त्या ठिकाणी हे 2 ओवीचं या ठिकाणी असं आपण अशा प्रकारे चिंतन केलेलं आहे. तर उद्या त्या ठिकाणी पुन्हा 2 ओव्यावर त्या ठिकाणी आपण चिंतन करू. रामकृष्ण हरी.